पोराला वाटतं विहीर इकडे पावाय गेलो की बाप खवळतोय, अभ्यासाला नाही बसलो की बाप खवळतोय. बाप काय मारायलाच जन्माला आला का? बाप तसा नाहीये. बाप असतो रे कसा, तसा पाण्यातला मासा आणि त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा. त्याच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघितलं? कुठं रडला माहिती का महाराज? बाप अंधाऱ्या खोलीत रडलेला एकटा बसून आमच्या चेहऱ्यावरचं तेज आबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, हे त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे. आता ही त्याची उडी पोरं तरुण असते ना, त्यांनी ऐका गड्या, जर बापानी प्रतिकूल ते दिवस काढले ना, त्या झोपडीच्या जागी बंगला बांधलाच पाहिजे आपण. अहो त्यांनी लई संघर्ष केला ना. त्याची इच्छा होती की आता ते दिवस संपावेत. आधीची घरं लई भारी होती का? अहो कुडाची घरं होती, वरतून गळत होतं असंच. पण असं गळताना तुमच्या माझ्या बापानं प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगावर, स्वतः भिजला, एक थेंब आम्हाला लागून दिला नाही. मग खरं सांगा, त्याची झोपडी आपण बंगल्यात परिवर्तन नको करायला का? त्याला वाटलं पाहिजे माझ्या पोराने करून दाखवलं. चांगल्या गाडीत बसवा आणि फिरवा एकदा माईबापाला अख्ख्या गावात. कळू द्या गाड्या पोराचं कर्तृत्व काय असतं. खरं सांगू का महाराज, आई सांगणं फार सोपं आहे हो, पण बाप सांगणं आमच्यासाठी फार जड जातं. कारण बापाचं काळीजच असं आहे, आईला लगेच रडता येतं पण बापाला रडता येत नाही. त्याचा संघर्ष लई मोठा आहे. आजपर्यंत बापाचा संघर्ष पहा. छत्रपती शिवाजी राजांना माँसाहेब जिजाऊंनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. छत्रपती शिवाजी राजांना घडवणारा एक बापही होता, तो शहाजी राजा. कर्नाटक प्रांतात राहून काम करत होता. हे शहाजी राजेही आपल्याला आठवले पाहिजे. ते कौशल्य माता रडताना सर्वांनी बघितली, पण लेकरांच्या विरहात आणि रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कुणाला तरी कळला पाहिजे. देवकी म्हणती माझ्या बाळाला निघू नका. ही टाहो फोडणारी देवकी सगळ्यांनी पाहिली, पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, एवढा महापूर आलाय, पण या जीव घेण्या अवस्थेत नाकातोंडात पाणी चालले तरी बाप मात्र लेकराला या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर घेऊन चालला. वसुदेव बापही सर कुणाला तरी आठवला पाहिजे. नाही आई लक्षात राहिली हो, पण बापाचं प्रेम लक्षातच नाही राहिलं. पण खरं सांगू का आई, तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं बरं का, तुमचं मातृत्व आळव आहे, पण या बिचाऱ्या बापाला कधीच नाही रडता आलं. खरं सांगू का, आदरणीय या परिवारातले वडील गेलेत, पण या परिवाराला वाटतं आमचे वडील अजून थोड्या वर्ष जगले पाहिजे होते गड्या, आमच्या सोबत पाहिजे होते. का चांगले दिवस आले ना. आजपर्यंतची आम्ही एवढी कीर्तनं केली ना महाराज, आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. आम्ही 50% परिवार असे बघितले की चांगले दिवस आले की त्यांची माणसं निघून गेलेत. आयुष्यभर कष्ट करावं परिवारासाठी. आता नातवंड असतील, लेकरं असतील. आणि खरं सांगू का, आता आमच्या मिलिंद भाऊनी लई मोठा खर्च केलाय. साधारण नाही महाराज, तृतीय पुण्यस्मरणाला अहो पहिलेच पुण्यस्मरण करायचं का नाही? पोरं म्हणतात गेला आमचा बाप, द्या सोडून विषयाचा, पिंडदान करा, कार्यक्रम नाही करायचा. आम्ही समजून सांगतो लोकांना, तुम्ही कार्यक्रम करा, चांगलं कीर्तन ठेवा, प्रवचन करा, नामस्मरण होऊ द्या. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन आणि फिटले पित्रांचे ऋण. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते. पित्र आशीर्वाद देतात, ते चांगलं इच्छितात, ती माणसं गेलेली असतात, पण परिवाराने आठवण काढल्यानंतर त्यांच्या जीवनात समर्पकता ते देतात. अहो या मानवनी त्या मानव बाप निघाला असेल. हातपाय थरथर कापले नाहीत का? बसलेल्या बापाला मी विचारतो, हातपाय थरथर कापले होते जी, पण काय झालं माहिती का? आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमामागे यांचं प्रेम झाकलं गेलं. तुम्ही लई प्रेम केलं माय. दिवस रात्र तुम्ही बाळाला गोंजरलं. आम्ही पोटात गरकन फिरलो तरी आई म्हणती डॉक्टर पोरग युरुले गच्च्याला की. बापाला म्हणते अहो ऐकलं का, लेकरू युरुले गच्च्याला की. आईचं हृदय दिसलंच की, पण बापाच्या प्रेमाचं काय? बाप म्हणजे संघर्ष योद्धा आहे महाराज. मी अशी 35 आणि 30 वर्षाची पोरं बघितलीत. त्याला म्हणलं काय झालं पोरा? अरे सगळी लोक थांबलीत, शेवटच्या आंघोळ घालायची बापाला. तो म्हणला महाराज ह्या गडव्यातलं पाणीच पडत नाही बापाच्या अंगावर. म्हणून काय झालं गड्या? म्हणला अहो काळी पडलेली पाठ आज बघितली हो, आयुष्यभर बनेलवरच बघितलं बापाला. खरं सांगू का, त्यांच्या या वयात त्यांना जपणं लई संतोष महाराज गरजेचं आहे. कारण नातवंड, ती लहान लेकरं, हेच त्यांचं आयुष्य राहिलेलं असतं. आणि त्यांना वाटतं गड्या, बघा तुम्ही या घरातली नातवंड, छोटी मुलं असतील किंवा कुणी असेल, सुनाबाळा असतील, निके असतील, या सगळ्यांना ही व्यक्ती आज आठवत असेल का? कारण की त्या व्यक्तीने त्यांच्यासाठी काम केलं, आयुष्यभर संघर्ष केला. ज्यांचा ज्यांचा संपर्क त्यांच्याशी आलाय ती माणसं समोर बसती जुनी. फार एक वेगळी मैत्री त्या माणसांनी उभी केली.
पण माणसं वाऱ्यासारखी पाखरागत निघून गेली हो. संतोष महाराज पाखरासारखी माणसं निघून जायला लागलीत. इथं बसलेल्या सगळ्यांना श्रोतवर्गाला सांगतो गड्या, आपला बाप जायच्या आधी एकदा मिठी मारून घ्या बरं का. त्याचा शेवटचा क्षण कधी असेल काहीच सांगता येत नाही. जेवढं करता येईल त्याच्यासाठी तेवढं करा. आई बापासाठी केलेलं कधीच कमी पडत नाही महाराज. अहो लेकीव तर बापाचं लई प्रेम आहे. पोरगी म्हणती बाबा इथं बसणार कोणीही पुरीला विचारणार, लई लई भारी परिस्थिती होती का आधीची, पण लग्न केवढं मोठं केलं लेकीचं. 50,000ची साडी, गुलाबजामचं जेवण, लई मोठं कार्यालय. बाप जर कुणासाठी रडला ना, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. तो रडला कुणासाठी तर घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. घर बायका लेकरांसाठी त्यांच्यासाठी संघर्ष केला. आयुष्यात पाणी नाही कुणासाठी आलं डोळ्यात. पण ज्या दिवशी लाडकी लेक सासराला निघाली ना, मुलगी म्हणते आई अरे बाप नाही दिसत माझा. आई म्हणते मंडपा मागा असेल बघ म्हातार, आचार्याचे किती द्यायचे, कुणाचे किती पैसे द्यायचे हा विचार करत असेल. खरं सांगू का, इथं बसलेल्या पुरुषाला मी हात जोडून विनंती करतो, या बाप माणसांना मी हात जोडून विनंती करतो, गाड्या व्यक्त व्हा तुम्ही आयुष्यात. तसं जाऊ नका बरं का. तुम्हाला बोलायचे तुमच्या लेकरांशी, तुमच्या नातवांशी, तुमच्या सुनावाळांशी, बायकापोरांशी, एकदा सगळ्यांची या ठिकाणी तुम्हाला व्यक्त व्हायचंय. आणि मग आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटली दावा तृष्णेची. सांगा ना तुम्ही लेकीवर किती प्रेम आहे, लेकरांवर बापाचं किती प्रेम आहे. आम्ही 35 बाप आहेत, आम्हाला माहिती आहे. महाराज आमचा रोज 1000 किलोमीटरचा प्रवासी. आम्ही घरी गेलो नाही तर आमची लेकरं 8-8 दिवस लई येडेगत करतात. कधी येणार म्हणतात बाबा तुम्ही. बरं ते संतोष महाराजांना माहिती, माझे वडील बी कधी कधी माया कीर्तनात असतात. माझ्या वडिलांनी माझं आनंदाने नाव कबीर ठेवलं. म्हणले महाराज अनेकांनी विरोध केला, कबीर नाव का ठेवलं. म्हणले हे नाव आपल्यातलं थोडीच आहे. मी तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे का परमार्थ आमच्या इकडून इकडे करणं एवढं सोपं नाहीये. नावावर निबी लोक राजकारण करतात, काय कमेंट करतात. पण कसं असतं माहिती का मिलिंद भाऊ, हाती चले बाजारावर कुत्ते भोके हजार. हत्ती चाला लागले की कुत्री भुकणारच. हत्तीच्या चाल्यातली मजा येते. प्रत्येक जण चांगलं काम करताना कोणी ना कोणी त्याला मागं वाढणार. पण खरं सांगू का, मला त्या सगळ्या पोरांना सॅल्यूट करावं असं वाटतं. मी सगळ्या आता इथं जेवढी पोरं तरुण असतील ना, त्यांनी ऐका गड्या, जर बापानी प्रतिकूल ते दिवस काढले ना, त्या झोपडीच्या जागी बांगला बांधलाच पाहिजे आपण. अहो त्यांनी लई संघर्ष केला ना, त्याची इच्छा होती की आता ते दिवस संपावेत. विचार करा, इथं बसल्याने प्रश्न विचारतो, आधीची घरं लई भारी होती का. अहो कुडाची घरं होती, वरतून गळत होतं. असंच एवढ्याशा पावसाने आपल्याला आता आपण थोडी मनाची परिस्थिती विचलित झाली आपली. पण असं गळताना तुमच्या माझ्या बापानं प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगावर, स्वतः भिजला, एक थेंब आम्हाला लागून दिला नाही. मग खरं सांगा, त्याची झोपडी आपण बंगल्यात परिवर्तन नको करायला का. त्याला वाटलं पाहिजे माझ्या पोरांनी करून दाखवलं. चांगल्या गाडीत बसवा आणि फिरवा एकदा माईबापाला अख्ख्या गावात. कळू द्या गाड्या पोराचं कर्तृत्व काय असतं. मी दिवस रात्र यशानी आणि कष्टाने पछाडलेली माणसं बघितल्यात. संघर्षाच्या छाताडावर पाय दिलाय त्या पोरांनी आणि यशाच्या शिखरावर पोचलीत. मी म्हणलं एवढा संघर्ष, एवढी धावपळ. म्हणलं महाराज लई कष्टाने दिवस काढलेत माझ्या जुन्या लोकांनी. आणि ते जर कष्ट हे जर हे बघा आई बापाने दिले जर टिकवायचं असतंच, पण त्यातून वाढ व्हायचं असतं. टिकवणं हे गरजेचं नाही. परमार्थात बी तेच आहे. परमार्थात मिळवणं महत्वाचं नाही, परमार्थात टिकवणं लय महत्वाचं आहे. टिकवणं लय महत्वाचं असतं. कोणत्याही क्षेत्रात टिकवणं लय महत्वाचं आहे. त्याची लेकरं निर्व्यसनी निघाली, चांगले व्यावसायिक असतील, चांगल्या मार्गावर आहेत. बापाला लय अभिमान आहे. बाबा माझा बाप 70 वर्षाचा आहे, लय खतरनाक आहे, कीर्तनकार आहे. कधी कधी कीर्तन असतात, मला म्हणतात लई मला सोबत घेऊन जात नाही यंदा तू. म्हणलो काय माहिती का, तुम्ही असल्यावर मला कीर्तनच जमत नाही. म्हणलो बाप सांगताच येत नाही. म्हणलो मला कधी कधी म्हातारं कधी कधी मागून उपारणं वरतो. म्हणजे माझ्याकडे दोन्ही भावना आहेत की बाप समोर असताना काय कसा बाप सांगायचा आपण. पण बापा समोरच बाप सांगणं ही लई सगळ्यात मोठी क्रांती आहे. लक्षात नाही का, जगी यायचा बाप व्हावा याचा वंशमुक्तीस जावा. कधी कधी आमचे वडील उपारणं वाढतात मागून, यांना माहिती संतोष महाराजांना. मग मी त्यांना लोकांच्या गाडीत बसल्या म्हणतो, असं लोकांच्यात उपारणं वाढायचं नाही. मला म्हणले कीर्तन चाललंय कुठं, तो चालला कुठं, लाईन दुरी चल ना. मी म्हणलं असं नसतं. म्हणलो लोकांच्यात म्हणले तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. बाप असाच पाहिजे, कडक स्वभावाने,
खाडकन एक वडली की आमच्यासारखी पोरं अशी तिरमिरी आल्यात, त्यांनी वडलीच पाहिजे चापट, म्हणून ही पोरं घडल्या चांगल्या मार्गावर आहे. महाराज तुम्हाला एक सांगतो, पैसा कुणाकडे बी येत नाही हो. अन्न मान धन हे ते प्रारब्ध आधी, ज्याचं प्रारब्ध चांगलंय, ज्यांच्या पदरात मायबापाची पुण्य आहे, त्यांना सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे कर्म आहे, प्रारब्ध आहे, सगळ्यावर गोष्टी डिपेंड आहेत. एकावर एक गोष्ट अवलंबून आहे महाराज. आता आज आम्ही इथं उभे आहेत, आमचं प्रारब्ध आहे. आम्हाला या देऊळगाव राजे या परिसरात कीर्तन करायला येणं आमचं काहीतरी प्रारब्ध असं की सगळी माणसं आमच्या समोर बसतील. एवढ्या पावसातही तुमच्या प्रत्येकाचे कान माझ्या शब्दावर आहेत. म्हणून बापाचं जीवन फार मोठं आहे. इथं बसलेल्या आईला मी प्रत्येकाला सांगतो, ताई जे आयुष्य जगले ना, या कड परिवाराला सांगणारे मिलिंद भाऊ, या सगळ्यांना, या परिवाराला, या ताईंना, इथं बसलेल्या सगळ्यांना सांगणारे, तुमच्या माझ्यापेक्षा मोठं दुःख संतांनी सहन केलं बरं का. 7 वर्षाची होती मुक्ताबाई आणि विठ्ठलपंत निघून गेली. मुक्ता म्हणते, दादा वडील निघून गेले ना आपलं, आता मला रे बाप. ज्ञानोबा सांगतात, मुक्ता तुझी आई पण मी, तुझा बाप पण मी. ज्याची आई गेली ना त्याने आनंदित विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं, आणि ज्याचा बाप गेला ना त्याने पंढरपूरला विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा विश्वाचा बाप आहे. आयुष्यात उरलंच नाही ना काय. आता मला सांगा ना, मातीत गेलेली माणसं परत येतील का हो? एकदा मातीत गेलेली माणसं परत येत नाहीत, एकदा गेली की गेलीच ती निघून माणसं. म्हणून संतांच्या जीवनात फार मोठं दुःख उभं राहिलं. इतिहासातला बाप तोही खऱ्या अर्थानं तसाच संघर्ष होत आहे. आई मी बाप सांगतो याचा अर्थ तुमचं प्रेम नाही असं नाही बरं का. तुमचं प्रेम लई पटीनी आहे म्हणून यांचं प्रेम जाकल्या गेले. तुम्ही काय म्हणता, लेकराला म्हणले मारू नका, लेकराला रागू नका, पण तुमच्या या गोष्टीमुळे ह्याचं प्रेम जाकल्या गेलं ना. पोराला वाटतं विहिरीकडे पावाय गेलो की बाप खवळतोय, अभ्यासाला नाही बसलो की बाप खवळतोय. बाप काय मारायलाच जन्माला आला का? बाप तसा नाहीये. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा आणि त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा. त्याच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघितलं? कुठं रडला माहिती का महाराज? बाप अंधाऱ्या खोलीत रडलेला एकटा बसून. दिवाळी साजरी झाली का विचारा कड परिवाराला, आधीचे दिवस लय भारी होते का? दिवाळी नाही साजरी झाली, फाटके कपडे होते गाड्या, पण पोरांना या वडिलांनी फटाकडे आणून दिले असते. लिकीचं लय मोठं लग्न केलं असेल, परिवाराला अनुकूलतेत आणलं असेल, पण हा संघर्ष होता स्वतःचा घडला. लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही बाप म्हणताना म्हातारा शब्द का वापरता? अरे म्हातारा शब्द त्यागाचा आहे. आमच्या चेहऱ्यावरचं तेज अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या, हे त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे. या जगाच्या वटीवर असं व्यक्तिमत्व नाही. काय होतं अहो, जो पाहिजे तो ड्रेस घेऊन दिलाय, विचारा इथं बसलेल्यांना, काही नव्हतं त्याच्याकडं, पण लई चांगला ड्रेस घेऊन दिला हो. पण बापाला त्या दिवशी आम्ही बघितलं ना, बाप म्हणतो माझी पोरं फाटक्या कपड्यात दिवाळीला दिसती नाही पाहिजेत, पण एकटा अंधारा खोलीत बसला. आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं, तो म्हणतो भगवंता माझ्या लेकरांना चांगलं ठेव बरं का. काही नाही हो, आई बापाला वाटत असतं आपली पोरं आपल्या बरं पाहिजेत, बाकी काही नसते इच्छा. मग कधी असं बी होतं की आमच्यातही असं वेळा घडतं, मुलं शहरात राहतात, मायबाप खेडेगावात राहतात. याचा अर्थ काय पोरांचं लक्ष नसतं का मायबापांकडं? अरे उलट जास्त लक्ष असतं. जवळ राहून जेवढी विचारपूस होत नाही ना, ती कधी कधी बाहेर जाऊनही विचारपूस होती. किंवा बरी आहे का तब्येत तुमची, काय पाठवू तुम्हाला, काय घेऊन येऊ का? नाही तर मग अशी बी पोरं उर फाट्या काळजाची वेगळी बघितल्यात. 10 लाख पगार येते, अमेरिकेत पोरग आहे कामाला, आणि बाप अख्ख्या गावाला सांगतो मल्टीनॅशनल कंपनीत पोरग कामाला आहे. म्हातारी म्हणते मग एवढाच अभिमान वाटतो ना, तर एक फोन करा म्हणा, विमानाचं तिकीट बुक कर आणि दुसऱ्या दिवशी येऊन मिठी मार. म्हातारं काय म्हणलं माहितीये का, तुम्ही का त्यागाचं प्रतीक आहे? बाप म्हणतो त्याच्या संसारात चाललंय ना बाई, कशाला डोकावती बळ, त्याची लेकरं बाळ ती आनंदात येतं, आपण आनंदी. मला सांगा हा केवढा मोठा त्याग आहे. त्याला वाटत नव्हतं का पोराला मिठी मारावी? इथं बस त्याला बापाला विचारा बरं. अरे पोरांनो, बापाला एकदा मिठी मारून घ्या, मातीत गेल्याला बाप परत नाही येत बरं का. लय हांबरडा फोडला तरी येत नाही. आम्ही जवळून बघितलंय. माझा एक खेड शॉपूरचा एक मित्र आहे, वयाच्या 35व्या वर्षी अटॅक येऊन गेला पोरग, लहान पोरग आहे त्याचं 5-6 वर्षाचं. बघा ना दुःख किती मोठं आहे जगात. ती पोरग तिथंच बसतं त्या दारात. त्या पोराला विचारलं, त्या आजीला विचारलं इथं का बसला? ते म्हणतो पप्पा सांगून गेलते येताना सायकल घेऊन येणारी, अजून काय सायकल घेऊन आले नाही. आता 2 वर्ष झालं, कधी येलो बाप सायकल घेऊन? त्याला एक राईट मारायला गेलो गाडी घेऊन, त्याला म्हणलं बाळा
पप्पाची आठवण येते का? ते म्हणले पप्पा रोज येतात, मला पापा देऊन जातात आणि मी झोपलो की पप्पा निघून जातात. मग त्याला असा भास होतोय की माझं डोकं बापाच्या हातावर आहे. तुमच्या लक्षात येते का? मातीत गेलेली माणसं परत येत नाहीत. इथं बसलेल्या जुन्या माणसांना जरी त्यांचा बाप आठवला ना तरी त्यांना कळून त्यांच्या बापाने किती कष्ट केले. महाराज लय कष्ट केले अहो. धर्मवीर शंभूराजांच्या जीवनातला बाप हा पण संघर्ष होता. पहा ना, बाप का सांगितलं तुमच्या समोर? बाप सांगणं सोपं नाही बरं का. आई सांगणं लय सोपं आहे. आईचं काळीज लय हळवय. आई तुमचं काळीज खरंच हळवय. मी ते दौंडच्या पुढे एका गावामध्ये, माझं गावाचं नाव लक्षात नाही, तिथं कीर्तन केलं होतं पलीकडं. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना चालू कीर्तनातून एक लेक उठली आणि माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली. मला म्हणली महाराज आमची आई निघून गेली हो, पण आईचं एकदा प्रेम सांगा ना तुम्ही. वानवळा देणारी आई बरं का, इथं बसलेली सगळीच. वानवळा देणारी म्हणजे 80 वर्षाची आजी बघितली आणि 60 वर्षाची पोरगी बघितली. मला वाटलं या बहिणीची. ते नंतर जवळ गेल्यानंतर कळलं ती आई ती पोरगी. अहो म्हातारीचा पाय दुखत होता तरी तांदळाची गोण गाडीत टाकली. आईला म्हणलं आई 50 लाखाची गाडी आहे तुझ्या जावायची, जो पाहिजे तो तांदूळ घेईल. आई म्हणती महाराज मला माहिती पोरगी लई श्रीमंताच्या घरात दिली, पण ही तांदूळ घरी घेऊन जाईल, त्याचा भात करल, येण्याचा पहिला घास तोंडात घालेल ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई जाईल ना त्या दिवशी वानवळं जाणारी आई नसल. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. मुद्दा काय आहे? आईचं प्रेम. अजून 10 मिनिटं फक्त मला सहन करा. मला म्हणजे पावसाला सहन करायचंय, पण खरं सांगू का, मला माहिती नाहीये माझ्या अंगावर किती पावसाचे थेंब पडतायत. मग तर माझ्या समोर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या बापाचं जीवन उभं करायचंय गड्या. फार परिस्थिती भयानक महाराज. उन्हात तानात राबली हो माणसं आमची. अशोक महाराज आम्ही अशा जुन्या माणसांच्यात जाऊन बसलोय. आमचं कीर्तनच अनुभवातलं कीर्तन आहे बरं का विठ्ठल महाराज. आणि जुनी माणसं बसली ना मुद्दामून त्यांच्या बाजूला जाऊन बसायचं कधी कधी आणि त्यांच्या चर्चा ऐकायच्या. आणि त्यांच्या चर्चा ऐकल्या ना मग असं वाटतं गड्या महाराज रात्री 2-2 वाजता दळून आणलं या लोकांनी. पीठ नव्हतं घरात, ती गिरणीतलं पीठ पडलंय ना ते उचलून आणून त्याच्या भाकरी केलेल्या लोकांनी. पण मला अभिमान का वाटतो माहितीये का, त्याच्या पुढच्या पिढीने सगळं पांग पिडलं. परिस्थितीत बदलली ना बापाची. ज्या बापाला अख्ख्या गावात हिनवलं त्या बापाचं नाव केलं पोरांनी. वेळ अशी असते, एक काळ बापामुळे पोराला ओळखलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आमचे वडील कीर्तन करत होते, अजून मी थोडीफार करतात, पण त्यावेळेस मग मी लहान होतो. मग कधी कधी बाबांची तब्येत ठीक नसायची, बाबा म्हणायचे माझं पोरग आता चांगलं कीर्तन करते, त्याला पाठवतो म्हणले आजच्या दिवस ऍडजस्ट करून घ्या. लोक म्हणायचे महाराज तुमचंच ऐकायचं हो, तुमचं कीर्तन ऐकलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि मग म्हणायचे ते आतर महाराज आहेत ना त्यांचं पोरगा येणार आहे आज कीर्तनाला. मग कीर्तन ऐकलं. मिलिंद भाऊ आज 15 वर्षाचा काळ लुटून गेलाय या क्षेत्रात. पण आता मी कीर्तनाला गेलो, एखाद्या वेळेस मी दमलो किंवा माझी तब्येत ठीक नसते ना, मी आयोजकांना म्हणतो आजच्या दिवस माफ करा गड्या, वडील येतील कीर्तनाला. ते म्हणतात महाराज तुम्हीच करावं पण कीर्तन, तुमचं ऐकलं युट्यूबला. पण कधी बाबा उभा राहतात ना मग लोक म्हणतात ते माहिती कोण आहे, ते कबीर महाराजांचे वडील आहेत. तुमच्या लक्षात आलं का? ही फेस सगळ्यांच्या आयुष्यात येते, या कड परिवाराच्या बी बरं का. म्हणजे आज आधी वडिलांच्या नावानं बाऊंना ओळखलं जात होतं, पण भविष्यात ही गोष्ट आहे आजही की त्यांच्या नावानं वडिलांना ओळखलं की अमुक अमुकचा पोरगा या. लक्ष द्या, मला काय सांगायचं, हे प्रत्येकात त्याच्या कर्तृत्वावर असतं. ते ज्याचं त्याचं कर्तृत्व आहे आणि पोरांनी कर्तृत्व सिद्धच केलं पाहिजे. तुम्हाला माहिती काय, ह्या कीर्तनातून परिवर्तन काय माहिती नाही गड्या, पण या जीवनात या वडिलांचं जीवन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित या पुण्यस्मरणाच्या कीर्तनातून एखाद्याला वाटलंच घरी जाऊन बापाला मिठी मारावी तरी कीर्तन यशस्वी आहेत. अजून काय द्यायचंय कीर्तनातून? अहो शौर्य दिलं बापानं. सर्जा धर्मवीर शंभूराजे कुणाची मजाल नव्हती राजांना हात लावायची. 20 फुटावनी साखरदंड पडले होते, कर कर वाजत होते, जगदंबा जगदंबा. काही म्हणतो राजे पकडले गेलो आपण. छत्रपती शिवाजी राजांचा सर्जा आज पकडला गेला होता छावा. या मातीतून फरफटत नेलं उंटाला बांधून. मी बाप सांगतोय, अंग थरथर कापत होतं. लोक म्हणतात महाराज कीर्तनात छत्रपती शिवाजी राजे शंभूराजे राजे होते म्हणूनच कीर्तन चालली. तुम्हाला काय वाटतं? नरढ्यावर तलवारी ठेवतील लोक आपल्या इथं जर छत्रपती शिवाजी राजे नाही सांगितले तर. राजे नसते तर आपल्या कपाळावरचा गंध शिल्लक राहिला नसता.
छत्रपती शिवाजी राजांमुळं आज हे सगळं सामर्थ्य लक्षात नाही का? महाराजांनी काय कुठल्या एका जाती धर्मासाठी काम केलं का? अनेक होते. वीर पासलकर होते, बाजीप्रभू देशपांडे होते, कोण कोण माणसं महाराजांच्या सोबत होती. हे सांगायचं तात्पर्य आहे, या मातीतून बाबा शंभूराजांना फरफडत नेलं. 2-4 मिनिटं राहिलीत, मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. विठ्ठल महाराज पण या मातीतून महाराजांना फरफडत नेत असताना आई सगळी कातडी गेली होती महाराजांच्या अंगाची. आणि मग कवी कलश विचारतो, राजे अरे तुमचे डोळे भरून आलेत, कातडी सोलल्या गेलीत म्हणून का? 40 दिवस देह फाडला आई डोक्यापासून नाकापर्यंत शंभू महाराजांचा. पण शंभू महाराजांचा देह फाडला गेला ना, त्यावेळेस आता मात्र राजांना रडायला आला. पण महाराज जखमांचा त्रास नाही. राजा म्हणतात, माझा बाप मला आठवतोय. माझा बाप म्हणतो माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही कुणासमोर. आज जर झुकलो ना, माझ्या बापाचं स्वप्न तुटल. आणि एक मोठं वाक्य बोलू का आता, या परिवाराच्या अनुषंगाने बोलतो. ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरग छावाच असतं, लक्षात नाही का? आणि म्हणून छावा होते शंभूराजे, कारण बाप होता सिंह. अफजल खानाला महाराज छत्रपती शिवाजीराजांनी एका झपक्यात उडवलेला. महाराजांच्या देहातला प्राण चाललेला धर्मवीर शंभूराजांच्या डोळ्यात पाणी होतं. आई खरं सांगू का, हळदी लावायला तुम्ही पाहिजे होते हो महाराजांच्या जखमांवर, पण या सैतानाने मिठाचं पाणी वाचलेलं शंभूराजांच्या अंगावर. पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तडफडावा असा तडफडला असता एखादा जण. पण महाराज सांगतात, मला महाराणी सईबाई आणि माझे आबासाहेब छत्रपती शिवाजीराजे आठवतात. माझे आबासाहेब म्हणतात, ओ शंभूराजे, ज्यांनी तुम्हाला संघर्षात साथ दिली ना, ती माणसं तुम्हाला या यशाच्या काळात आठवली पाहिजेत. कारण 32 मनाच्या सिंहासनावर ज्या दिवशी माझे आबासाहेब निघाले, 32 मनाचं सिंहासन म्हणजे शिवबाराजे छत्रपती झाले, राजे छत्रपती झाले, महाराष्ट्राला यश मिळलं, शिवराजांना यश मिळलं. मुद्दा ऐका, काय झालं लक्ष देऊन ऐका. बापानी पोराला काय शिकवलं? त्या शंभूराजे सांगतात, माझे आबासाहेब म्हणतात, शंभूराजे माझे तानाजी मालुसरे सोबत नाहीत, पण माझे तानाजी मालुसरे असते ना, त्यांना आनंद वाटला असता. म्हणून या कीर्तनातून हे शेवटची काही वाक्य घेऊन जा. आपल्या संघर्षाच्या काळात, लक्ष द्या सजनाओ, आपल्या संघर्षाच्या काळात ज्या माणसांनी आपल्याला साथ दिली ना, मग यशाच्या काळात ती माणसं आपल्याला आठवली पाहिजेत. हे शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. यशाच्या काळात जर तो संघर्षात असेल, तो अडचणीत असेल, तर आपण त्याच्या मदतीला गेलं पाहिजे नाही. आणि म्हणून या ठिकाणी शंभूराजे शेवटचा श्वास घेत होते. खरं सांगू का, एक जंजिरा राहिला होता. महाराज जंजिराच काय, थोड्या वर्ष जगले असते ना शंभूराजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता, इतकी भयानक ताकद होती. एवढे वार झाले, अहो मान खाली जात होती आई, मान खाली जात होती. एवढे वार झाले ते मानावर. पण राजा अशी मान धरत होते. काही म्हणतो, राजे अरे काय होते? राजा म्हणतात, कवी माझे आबासाहेब आठवत्यात रे. माझा बाप म्हणतो माझा संभाजी छावा आहे, छावा झुकत नसतो. आज जर झुकलो तर माझा हिंदू धर्म झुकला असं होईल. आणि हिंदू धर्माला गौरवशाली ज्यांनी केलं ते छत्रपती संभाजीराजे, ज्यांनी हिंदू धर्माची मान आज आपण ताट मानेने जगतोय ना. संतोष महाराज लई यातना झाल्या होत्या, त्या क्षणाला त्रास होत होता, हातपाय थरथर कापत होते. पण आई म्हणती माझा संभाजी छावा आहे, बाप म्हणतो माझा संभाजी छावा आहे. शेवटचं वाक्य, नरड्यावर तलवार ठेवली आणि मग विचारताय दुश्मन, संभाजी तुम्हें डर नहीं लगता क्या? शंभूराजे सांगतात, हमें सिर्फ हमारे आबा साहब का डर लगता है. मी फक्त बापाला घाबरतो. बापाला घाबरणारी शेवटची पिढी, फक्त मी बापाला घाबरतो, या परी मी कुणाला घाबरला नाही. पण शंभूराजे क्या याद आ रहा है? शंभूराजे सांगतात, माझे आबासाहेब मला आठवतात, माझे आबासाहेब आठवतात. खरं आता किती वार केले तरी चालेल, पण शौर्यवीर छत्रपती शिवाजीराजे प्रौढ प्रताप परंतलेला क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. ही शिवगर्जना महाराजांच्या हृदयात झाली. आणि छत्रपती शंभूराजे सांगतात, नरड्यावर तलवार ठेवली महाराजांच्या, डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. बापाचं स्वप्न पूर्ण केलं, कारण कसं जगावं हे शिवबाराजांनी शिकवलं.
आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी आपल्या देहाची आहुती देऊन शिकवलं. आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. म्हणून असा असणार आपला महाराष्ट्र. प्रगल्भ इतिहास महाराष्ट्राचा आहे.